श्री स्वामी समर्थ मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात गरिबी येण्याची काही कारणे। इतकी मेहनत करूनही घरात पैसा का टिकत नाही, घरात सुख व समृद्धी का येत नाही, याचं उत्तर आपल्या छोट्या छोट्या सवयी आणि चुका यात दडलेलं असतं। वास्तुशास्त्र सांगतं की घरातील ऊर्जा आपलं आयुष्य ठरवते। चला तर मग घरात गरिबी येण्याची काही कारणे समजून घेऊ। घरात कायम अस्वच्छता असणे। ज्या घरात स्वच्छता नसते त्या घरात लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही। घरातील धूळ, कोपऱ्यात साचलेला कचरा, दाराजवळ पडलेली चप्पल, विस्कटलेलं घर यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते। लक्षात ठेवा, स्वच्छ घर म्हणजे पैशासाठी खुलं दार। तुटलेल्या आणि खराब वस्तू घरात ठेवणे। अनेक घरात तुम्ही पाहिलं असेल, तुटलेली खुर्ची, फुटलेला आरसा, बंद घड्याळ नंतर दुरुस्त करू म्हणून ठेवलेली असतात। पण वास्तुशास्त्रानुसार तुटलेली वस्तू म्हणजे अडथळा, ती प्रगती थांबवते आणि खर्च वाढवते। देवघराची अवहेलना। देवघर म्हणजे घराचं हृदय आहे। देवघर जर धूळकट असेल, फाटलेला फोटो, विझलेला दिवा किंवा पूजेला वेळच नसेल तर सकारात्मक शक्ती कमी होते आणि जिथे सकारात्मकता कमी तिथे गरिबी वाढते। अन्नाची नासाडी आणि अवमान। अन्न हे लक्ष्मीचं रूप आहे। स्वयंपाकघरात शिळं अन्न ठेवणं, धान्य सांडणं आणि अन्नाला किंमत न देणं हे वास्तुशास्त्रानुसार खूप अशुभ मानले जाते। अन्नाचा सन्मान केला तर पैशाची कमतरता जाणवत नाही। घरात सतत वादविवाद। घरात जर कायम राग, तक्रार, भांडणं, टोमणे असतील तर तिथे लक्ष्मी थांबत नाही, कारण लक्ष्मीला शांतता आणि प्रेम आवडतं। लक्षात ठेवा, शांत घर म्हणजे स्थिर पैसा। मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे दिशा नाही तर आपली सवय, शिस्त आणि विचार आहे। छोट्या छोट्या गोष्टी सुधारल्या तर मोठे बदल नक्की घडतात। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा।